साहेब साहेब बाहेर या साहेब. धरा त्याला. साहेब शुभो आलाय साहेब बाहेर या. साहेब पृथ्वी सर तुम्ही तरी सांगा. आपण मॅडम साहेब. अहो साहेब तुम्ही कशा आहात साहेब बाहेर या. साहेब साहेब. निर्लज्ज माणूस. श्रावणी श्रावणी चल आपण दोघे मिळून नाश्ता करूयात. सानिका अगं नकोय मला. आणि सध्या ना तुला आणि तुझ्या बाळाला नाश्त्याची जास्त गरज आहे, त्यामुळे तू खाऊन घे. श्रावणी अगं तू पण तर उपाशी आहेस. सानिका अगं खरंच नकोय मला. खरं सांगू का, मला एवढी भूक नाही आणि आता मी खाणार नाही म्हणून तू खाणार नाहीस असं करू नकोस. खा. श्रावणी मला माहिती शोभाताईनं हे सगळं मुद्दाम केलं होतं, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तू आईचं एवढं सगळं काय ऐकून घेतलंस? तुझी काहीच चूक नव्हती, तू आईला बोलू शकली असतीस. सानिका काय ना, सध्या सासूबाईंच्या मनात माझ्याविषयी रागाचा गैरसमजाचा डोंगर उभा आहे ग. त्यामुळे मी काही केलं, किती चांगली वागले ना तरी त्यांना काही ते पटणार नाही. त्यामुळे आता अशा वेळी मी सुद्धा चिडून कसं चालेल? मीच त्यांना समजून घ्यायला हवं ना. आणि हो, सध्या त्या एका सासूप्रमाणे माझ्यावर चिडतायत, ओरडतायत, पण मला खात्री आहे एक ना एक दिवस त्या आईप्रमाणेच माझ्यावर माया सुद्धा नक्की करतील. आणि दुसरी गोष्ट, मला हे कुटुंब तोडायचं नाहीये ग. हे विखुरलेलं कुटुंब मला पुन्हा एकदा एकत्र आणायचंय. आणि हे कुटुंब एकत्र आणण्यासाठी मला कितीही त्रास किंवा अपमान सहन करायला लागला ना तरी मी ते सगळं अगदी हसतमुखाने सहन करेन. खाऊन घे. अहो मला शुभबद्दल खूप काळजी वाटते हो. भैयासाहेब मंदिरात पूजेला गेले नाहीत हे त्यांना कळलं होतं. याचाच अर्थ त्या दोघांचं अजूनही भैयासाहेबांवर खूप बारीक लक्ष आहे. आजही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. काळजीपोटी भैयासाहेबांची खुशाली कळावी म्हणून त्या बिचारीने शुभूला इथे पाठवलं होतं. तिचं तिच्या बाबांवर अजूनही तेवढाच जीव आहे. ते कळतंय का मला अपर्णा, पण त्याचा काय उपयोग झाला सांग? त्या नंदाकाने त्याला घराबाहेर काढलंच ना. हो ना, आता तर ती बिचारी तिथे दिवसभर भैयासाहेबांची काळजी करत बसेल. तुम्ही एक काम करता का? तुम्ही तिला फोन करून सगळं सांगता का? काय झालं, फोन करताय ना? फोन नको का अपर्णा? त्या नंदाकाला जर कळलं ना की मी श्रावणीला फोन केला होता तर ती घरात मोठा तमाशा करेल. तुम्ही पुन्हा नंदाकाला घाबरताय? श्रावणी जेव्हा या घरात होती तेव्हा तुम्ही तिला ठणकावून जाब विचारायचात, त्यांना उलट उत्तर करायचात, आणि आता पुन्हा तुम्ही तिच्या दबावाखाली येताय. बोला ना. मी तिला घाबरत नाहीये ग. अपर्णा जरा समजून घे. भैयाने आपल्याला काय सांगितलं होतं ठणकावून आठवतंय ना तुला? त्या मुलीची एकही गोष्ट या घरामध्ये मला नकोय, साधा धागाही मला नकोय. हे बघ ऐक, भैयाला जर हे कळलं की मी श्रावणीला फोन केला होता ना तर त्याचा राग अनावर होईल. आधीच तो काय परिस्थितीत आपण बघतोय ना. हे बघ मलाही तिची काळजी आहे. हां,
थोडा वेळ दे, सगळं नीट होईल. शुभ सर, तरी आम्ही तुम्हाला सांगत होतो आज जाऊ नका म्हणून. मॅडम खूप भयंकर आहेत. जाऊ दे, आणि यात तुमचा काही बी दोष नाहीये. हा, बरं मला एक सांगा, साहेब बेडरूम मध्येच आहेत ना? कसे आहेत ते? शुभ सर, खरं तर आम्हा कर्मचाऱ्यांना घरात काय चाललंय यातलं काहीच माहित नाही. ठीक आहे, निघतो मी. असं कसं होऊ शकते? मी हॉलमध्ये एवढा आरडाओरडा केला, साहेबांनी एवढ्या हाका मारल्या, तरी बी साहेब बेडरूम मधनं बाहेर काय या नसतील? साहेबांची तब्येत खरंच लय गंभीर आहे की या मग दुसरंच काहीतरी भयंकर कारस्थान शिजायला लागले? तुम्ही साहेबांना भेटायला चाललाय काय? हो. तुम्ही साहेबांना कुठल्या कामानिमित्त भेटायला चाललाय? अहो काय सांगू, एका अत्यंत महत्वाच्या सरकारी फाईलवरती सरांच्या सह्या चुकल्या होत्या आणि अलकनंदा मॅडमने तातडीने पेपर्स मागून घेतले आणि तेच पेपर्स मी सहीसाठी घेऊन आलोय. काय? साहेबांच्या सह्या चुकल्या? मी फाईल बघू शकतोय काय? अहो नाही नाही, काही काय बोलताय? अहो पक्षाचे महत्वाचे पेपर्स आहेत, मी असे कोणालाही कसे दाखवू? हे बघा दादा, मी साहेबांचा जवळचा माणूस आहे, प्लीज दाखवा. ठीक आहे. चला, मला उशीर होतोय. ठीक आहे, दादा थांबा. मला सांगा, साहेबांची तब्येत कशी असते आजकाल? काही सांगू शकाल काय? अहो तब्येतीचं तर काय सांगावं, पण सध्या साहेबांचं चित्त थाऱ्यावरती नाही एवढं मात्र नक्की. अहो बोलता बोलता मध्येच विषय विसरतात, फाईलवरती सह्या करायचे राहून जातात. खूप वेगळे वागतात साहेब आजकाल. ठीक आहे, या तुम्ही. आत काहीतरी भयंकर गाडा लागले. साहेबांची अशी अवस्था स्वतःहून होणं शक्यच नाही. अलकनंदा मॅडम काहीतरी गडबड करायला लागले. नाही, मला शोधून काढायला लागणार साहेबांची अशी अवस्था कशी झाली आहे. शुभू, साहेबांना या संकटातनं बाहेर काढायला लागणार. श्रावणी आणि साहेबांमधलं जे गैरसमजाचं अंतर आहे ना, ते मिटवायला लागणार. या बंगल्याच्या बंद दरवाजामागे काय कारस्थान शिजतंय ते मी शोधून काढेनच.